मुरांबा आजच्या भागाचे लिखित अपडेट 13 जानेवारी 2026 पार्ट 1 रामाचा सवाल आणि स्वराची टोचणारी एंट्री। आजच्या भागाची सुरुवात रमा आणि स्वरा यांच्यातील तणावपूर्ण संवादाने होते। रमा थेट स्वराला विचारते, तुला मला का भेटायचं होतं? यावर स्वरा अतिशय आत्मविश्वासात आणि उपरोधिक पद्धतीने उत्तर देते, थँक्स म्हणायला। तू अक्षयला सोडलंस म्हणूनच मला एवढा हँडसम डॅशिंग आउटस्टँडिंग नवरा मिळाला, नाहीतर मला असा नवरा मिळालाच नसता। हे शब्द रमाच्या मनावर घाव घालतात। तिच्या चेहऱ्यावर संयम असला तरी आतून ती हादरलेली असते। इतक्यात अक्षय वातावरण हलकं करण्यासाठी म्हणतो, चला आता आपण सगळे एक छान फोटो काढूया। स्वरा लगेच तयार होते। सगळे फोटोसाठी उभे राहतात। अक्षय रमालाही बोलावतो, आरके मॅडम तुम्हीही या। रमा अनिच्छेने फोटोसाठी येते। सगळे एकत्र फोटो काढतात, पण रमाच्या मनात मात्र वादळ उठलेलं असतं। पार्ट 2 वाढदिवस केक आणि इरावतीचा सवाल। फोटो झाल्यानंतर स्वरा पुन्हा अक्षयला जवळीक दाखवत म्हणते, खरंच तू आज खूप हँडसम दिसतोयस। ती केक कापायचा प्रस्ताव देते। सगळे तयार होतात। अक्षय केक कापायला जातो तेवढ्यात इरावतीमध्येच थांबवते। ती थेट स्वरावर प्रश्नांचा भडीमार करते, ही कोण मुलगी आहे? कुठून आणलीस? थेट होणारी बायको म्हणतोयस? आम्हाला तर कोणी ओळखतही नाही। स्वरा शांत पण धारदार शब्दांत उत्तर देते, आता ओळख व्हायला आलीच आहे ना आत्या। इरावती गप्प बसते। आई आजी आणि शशिकांत अक्षयला समजावतात की मूड खराब करू नकोस, केक काप। पार्ट 3 हात कोणाचा? मनसे रमाचा अपमान। केक कापायची वेळ येते। आरोही म्हणते, बाबा आईचा हात धरून केक कापा। अक्षय आधी रमाचा हात धरतो, पण लगेच स्वरा टोचून म्हणते, अरे नाही, माझा हात म्हणायचाय। आरोहीही होकार देते। अक्षय रमाचा हात अचानक सोडतो आणि स्वराचा हात पकडतो। दोघे मिळून केक कापतात। हॅपी बर्थडे अक्षयचा गजर होतो। हे सगळं पाहून रमाच्या मनात अपमान, राग आणि दुःख यांचा भडका उडतो। पार्ट 4 स्वराचं जळवणं आणि रमाची घालमेल। स्वरा याच संधीचा पुरेपूर फायदा घेते। ती अक्षयला स्वतःच्या हाताने केक भरवते, त्याचे लाड करते। रमाला हे सगळं असह्य होतं। स्वरा गिफ्ट आठवल्याचं नाटक करते, अरे तुझ्यासाठी घेतलेलं गिफ्ट गाडीत राहिलं, नंतर ती गिफ्ट घेऊन येते। इकडे आरोही रमाला सतत विचारते, आई तू बाबासाठी काय गिफ्ट घेतलंस? रमा गप्प। तिच्या मनात जुन्या आठवणी वजा साईच्या आईने तिच्या गिफ्टमध्ये घातलेला खोडा वजा परत जाग्या होतात। पार्ट 5 शर्टचा गोंधळ आणि रमावर संशय। रमा मोबाईलवर काही पाहत असते। अण्णा तिला शाळेच्या कागदपत्रांबद्दल सांगतात, पण तिचं लक्ष नसतं। इतक्यात डोअरबेल वाजते। साई दरवाजा उघडतो। त्याच्या हातात एक शर्ट असतो। तो विचारतो, रमा तुम्ही शर्ट मागवलात का? संध्या लगेच टोमणा मारते, बघा गिफ्ट नाही म्हणत होतीस आणि शर्ट आलाय। चुकून घरचा पत्ता दिल्यामुळे शर्ट घरी आलेला असतो। संध्या शर्ट साईसाठीच आहे असा गैरसमज करून घेते। साई शर्ट घालून दाखवतो, पण साईज लहान निघतो। पार्ट 6 स्वराचा गिफ्ट मायनस खरा खेळ सुरू। आता स्वरा तिचं गिफ्ट उघडायला देते। अक्षय शर्ट उघडतो मायनस तो अगदी तोच शर्ट असतो जो रमा ऑर्डर केला होता। अक्षय खुश होतो, खूप छान आहे। रमा हादरते, हा शर्ट तर मी घेतला होता। शशिकांत मुकादमांनीच हा सगळा खेळ रचलेला असतो। त्यांनी मुद्दाम तोच शर्ट स्वराला घ्यायला सांगितलेला असतो, वजा रमाला जळवण्यासाठी। पार्ट 7 नाव, रंग आणि रमाची असहायता। स्वरा मुद्दाम अक्षयला एके म्हणते। रमा दुरुस्ती करते, अक्षय नाव आहे। स्वरा हसून म्हणते, मला एके म्हणायला आवडतं। अक्षयही तिच्या बाजूने उभा राहतो। शर्टच्या रंगावरही रमा नाराजी व्यक्त करते, पण अक्षय तेही फेटाळतो। पार्ट 8 रमाचा राग। अक्षयचं अपराधी पण रमा निघून जायला लागते। अक्षय तिला थांबवतो, तुम्हाला केक भरवायचाय। रमा थंडपणे उत्तर देते, मी साखर सोडली आहे। ती निघून जाते। अक्षय अस्वस्थ होतो, तिच्या मागे धावतो। पार्ट 9 साईची एंट्री आणि संघर्ष। साई येतो। तो शर्ट पाहून ओळखतो, हा तर तुम्ही माझ्यासाठी ऑर्डर केला होता। अक्षयला सत्य कळतं। साई स्वरावर टोमणा मारतो। अक्षय संतापतो। साईची कॉलर पकडतो। क्षणात परिस्थिती निवळते, पण तणाव वाढतो। पार्ट 10 रमाचा अंतिम निर्णय। अक्षय जाहीर करतो, स्वरा आता इथेच राहणार आहे माझ्याबरोबर। हे ऐकून रमाचं मन पूर्णपणे तुटतं। ती साईला घेऊन निघून जाते। गाडीत बसताना तिच्या डोळ्यांत पाणी असतं। अक्षय दूर उभा राहून हे सगळं पाहत असतो। पार्ट 11 शेवटचा ट्विस्ट मायनस थेट सामना। स्वरा घसरते। अक्षय तिला सावरतो, तेवढ्यात रमा परत येते। ती थेट स्वराला सुनावते, लांब राहा माझ्या नवऱ्यापासून। अक्षय हसतो। इथेच आजचा भाग संपतो।
पुढच्या भागाची उत्सुकता. रमा आणि स्वराचा थेट सामना कसा होईल? अक्षयचा खरा खेळ उघड होणार का? हे नातं वाचणार की तुटणार? तुम्हाला काय वाटतं? अक्षय हे सर्व नातं वाचवण्यासाठी नाटक करतोय की तो खरोखरच बदलला आहे?